नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत, ते प्रॉपर आहेत कोल्हापूरचे, पण खूप वर्षापासून पुण्यामध्ये स्थायिक आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार मॅम. नमस्कार. काय आपलं नाव? मी भाग्यश्री पाटील. बरं. काय करता तुम्ही सध्या? मी सध्या माझे खूप सारे बिझनेस आहेत, पण मी पूर्वीपासून ब्युटिशियन म्हणून काम केलेलं आहे. अच्छा. बरं आणि मूळ गाव कुठलं तुमचं? मी कोल्हापूरची आहे प्रॉपर. आणि पुण्यात कधीपासून राहता तुम्ही? पुण्यात 2000 साली आली मी. म्हणजे त्यावेळेपासून 25 वर्ष झाली. हां. बरं. काय कसे-कसे अनुभव होते आणि पहिला अनुभव काय होता? मी 2000 साली पुण्यात आले. तर जे घर आहे आपलं चाळीत, पुण्यातल्या आता चाळीतली घरं जी असतात, तशी चाळीतली घरं आहेत आपली. पण माझा वाडा जो आहे तो आयसोलेटेड वाडा आहे. म्हणजे चाळीत जरी असलं तरी आम्हाला माणूस बघायचं झालं तरी आम्हाला गेटच्या बाहेर यावं लागतं. तेव्हा आम्हाला माणूस दिसतो. म्हणजे मोठं घर होतं का? मोठं घर आहे. वाडा आहे. त्यामुळं गेटच्या इथून आत आलो की कॉरिडॉर आहे. कॉरिडॉरमधून आत आलं की खूप मोठं अंगण आहे. खूप सारी माझ्याकडं झाडं लावलेली आहेत आणि एका बाजूला गेस्ट रूम आहे. मग तिथून आत आलं की एंट्री आहे डायरेक्ट आपली हॉलमध्ये आणि हॉलमध्ये मोठा हॉल आहे आणि त्यालाच लागून एक किचन आहे मोठं आणि मग त्याच्या मागे परत एक पॅसेज आहे. त्यामुळं आयसोलेटेड आहे. आणि आम्हाला कसलेच आवाज बाहेरचे येत नाहीत किंवा घरातले पण बाहेर जात नाहीत, असं आहे. म्हणजे पूर्वी म्हणायचे भिंतीला कान असतात, हं. तर आमच्या भिंतीला कान वगैरे नाही आहेत. तर मला त्या घरात आलेला अनुभव असा आहे, की मी ब्युटिशियन म्हणून फ्रीलान्सर काम केलेलं माझा त्यावेळेला बिझनेस एक 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट ही. मी 1.5 लाखाचा बिझनेस होता माझा त्यावेळेला. अरे बापरे! आणि खूप दमायची मी. वन मॅन शो असायचा आणि मग त्याच्याबरोबर घरची जबाबदारी असायची. माझी मुलगी लहान असल्यामुळे तिच्याकडे लक्ष द्यायला लागायचं आणि घरचं सगळं करून मी माझा बिझनेस सांभाळत होते. आणि खूप गडबड म्हणजे तुम्हाला अंदाज आला असेल, की मी सकाळी साधारण माझी सुरुवात व्हायची 6:00-6:30ला ते रात्री 12:00 वाजताच मी झोपायची. एवढी दमलेली असायची. आणि त्यावेळेला एक असा अनुभव आला, की त्या दिवशी आपल्याकडे गेस्ट येणार होते आणि आपल्याकडे मटण बनवलं होतं आणि नॉनव्हेजची पार्टी होती. म्हणजे माझ्या सासरचे लोकं होते आणि त्यांच्यासाठी मी मटणाचा स्वयंपाक केला होता. खूप दमले होते मी, खूप जास्त दमले होते. मग लोकं जेवून वगैरे गेले. साधारण 11 वाजता वगैरे गेले आणि त्याच्यानंतर मग मी घरातलं आवरून वगैरे एक 12-12:30 वाजले असतील. म्हणजे तुम्हाला अंदाज आला असेल, की मी किती गाढ झोपेत आहे. पण एक 1:30 पावणे 2च्या आसपास साधारण 1:44 झाली असतील. त्यावेळेला मला अचानक जाग आली. जाग आली तर आम्ही जिथं हॉलमध्ये झोपतो ना, तर तिथं माझी लेक आणि मी झोपतो आणि दुसरा एक बेड आहे शेजारी, तिथं माझे मिस्टर झोपायचे. तर माझी लेक आणि मी झोपतो तिथं एक साधारण मांजरीचं पिल्लू पण बसणार नाही, एवढी पण तिथं जागा नाही. कारण ते कपाट आणि मग कपाटाच्या तिथे आणि माझा पार्लरचा बेड असं ती अरेंजमेंट होती. आणि माझ्या शेजारी बसून माझ्या चेहऱ्यावरून कोणीतरी हात फिरवत होतं. हात फिरवत होतं. मला स्वप्न पडतात तर मला असं वाटलं की भास होतोय की काय? किंवा आपण खूप दमल्यामुळे असं होतंय की काय? उठून बघते तर मला तोच स्पर्श पुन्हा थंडगार स्पर्श जाणवला. तो थंडगार स्पर्श जाणवल्यानंतर आणि असंही नाही की कुणीतरी आपणाला बाबा चुकून हात लागलाय किंवा तो कसा वेगळा असतो. पण तो हात पूर्ण इथून जो हात फिरायचा तो इथपर्यंत फिरायचा. बापरे! असं 4-5 वेळा झालं. 4-5 वेळा झाल्यावर मी इव्हन आत्ता सांगते तुम्हाला, आत्ताही माझ्या अंगावर काटा येतोय. तर त्यावेळेचा अनुभव माझा बघा, की माझी पूर्ण फुटली होती, की आता काय करायचं? उठून बघते तर मी मोबाईल शोधायला लागले. त्या आपण एक भीतीने मोबाईल पण मला पटकन सापडला नाही आणि ज्यावेळेला माझ्या हातात आला, त्यावेळेला माझ्या तिथं कुणीच नव्हतं. कुणीच नव्हतं. मग आता आता कुणीच नाही म्हटल्यावर असं झालं, की अरे आपणाला भास झाला असेल किंवा हे म्हणून डोळे घट्ट मिटले आणि स्वामींचं नाव घ्यायला सुरुवात केली आणि जीव मुठीत धरून अशीच बसले मी, की काहीतरी वेगळं होतं, पण आता सांगायचं कुणाला? लोकं म्हणतील, "तू खूप" म्हणजे माझे मिस्टरच म्हणतील, की "तू खूप दमतेस म्हणून तुला काहीतरी होतंय, झोप तिकडे." म्हणून मी अशीच बसले आणि मग खूप वेळची मला झोप काही त्यावेळेला लागली नाही. तो एक पहिला अनुभव आला. त्यानंतर जवळ-जवळ 1 महिन्याच्या अंतराने पुन्हा एक अनुभव आला. असंच माझं
बिझनेस असल्यामुळे मी सकाळी लवकर हे करायचे आणि त्यावेळेला मला महिन्यातून 3-3, 4-4 वेळा मेकअप आर्टिस्ट म्हणून बाहेर पण जावं लागायचं. त्यामुळे मी खूप दमलेली असायची. मग माझी लेक त्यावेळेला 6वी-7वीत असेल आणि मी आणि माझी लेक असंच तिथं झोपलेलो होतो आणि माझे मिस्टर पण झोपलेलेच होते. म्हणजे दिवसभर दमलेले असल्यामुळं मला कामातून इतका ताण यायचा, की असं वाटायचं, की कधी पाठ टेकीन आणि कधी एकदा झोपेन असं. आणि अशी नॉर्मली झोप असते, की रणगाडा जरी अंगावरून फिरला तरी मला जाग येणार नाही, अशी झोप यायची मला. आणि अशा वेळी मला एक असा अनुभव आला. त्या दिवशी नॉन-व्हेज बनवलं होतं. आमच्याकडे खूप सारे लोकं यायचे. म्हणजे आम्ही कोल्हापुरी म्हणून मग पांढरा तांबडा रस्सा खाण्यासाठी खूप लोकं म्हणजे यांचे मित्र यायचे आणि हे काम करायचे. त्यामुळं त्या सरांकडच्या पण पार्ट्या असल्या, की ते मला बनवायला लागायचं. त्यामुळे आमच्याकडे सारखे नातेवाईक यायचे, पाहुणे यायचे. मग त्यावेळेला पण माझ्या मिस्टरांचे मित्र आले होते आणि त्यावेळेला नॉन-व्हेज बनवलं होतं. मग आम्ही सगळं आवरून वगैरे साधारण 12 वाजता झोपलो आणि मी खूप दमले. नेहमीप्रमाणेच मी दमलेली होते आणि झोपली. झोपल्यानंतर मला काही म्हणजे काही शुद्ध नसते. इतकी गाढ झोप लागायची आणि एकदम एक 2 वाजून 15 मिनिटांचा वेळ असेल तो. त्या वेळेत मला अचानक जाग आली. जाग आली तर मला असं वाटलं, की मी जिथं झोपले आणि माझी लेक माझ्या शेजारी झोपायची. तर माझ्या लेकीच्या उशाला एक असा काळी आकृती बसली. ती काळी आकृती नेमकी कशाची आहे म्हणजे अ, लेकीने खेळता-खेळता टेडी तिथे ठेवलाय का किंवा हे, त्याचा मी विचार करते. पण तो जो टेडी होता ना, तो विदाऊट सपोर्ट तिथं उभा राहिलाय आणि त्याचे डोळे माझ्यावर रोखलेले आहेत. आणि मला माझा मोबाईल पण सापडत नाहीये. म्हणजे मंद प्रकाशात मी त्याची आकृती बघते, की नेमकं काय आहे ते? आणि मी अ, सगळा विचार करत होते, की नेमकं भास आहे का नेमकं आपणालाच काही हे होतंय असं-तसं. आणि ओरडायला पण तोंड उघडायचं तर मोठ्याने ओरडता पण येत नव्हतं. आवाजच माझा फुटत नव्हता. आणि ते जे काही होतं ना, त्याने डोळे गरागरा फिरवले माझ्याकडे रोखून आणि तो जो मधल्या कपाटाची गॅप होती, त्या गॅपमध्ये गायब झाला. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली दिसला कोण होतं, काय होतं पळताना? हो. मग त्याचा काय चेहरा वगैरे दिसला का तुम्हाला? चेहरा नाही. मला फक्त त्याचे डोळेच दिसतात. म्हणजे मी आत्ता जरी तुम्हाला सांगत असते ना, मला तो शेप मी विचारात घेते, की हा नेमका काय शेप आहे? टेडी आहे किंवा काय असं खेळणं पोरगी खेळून हे ठेवू शकते वगैरे असं. पण विदाऊट सपोर्ट तो बसलेला होता आणि ते टेडीचे हात असे जे होते ते असेच, तसंच हात होते त्याचे आणि डोळे म्हणजे बाकीच्या शेपकडं मी निरखून बघण्याचं धाडस नाही झालं, कारण त्याचे डोळे माझ्याकडे रोखलेले होते आणि ते जे जे काही चाललं होतं, कितीतरी सेकंड्स असं चाललेलं होतं. तो माझ्याकडे रोखून बघत होता आणि मी आपली नजर चोरून कोणाला तरी आवाज द्यावा, माझ्या मिस्टरांना आवाज द्यावा, घाबरले होते पूर्ण. आता काय करावं, काय करावं? अशी अंग चोरून बसले, स्वामींचं नाव घेते आणि ते माझ्याकडे बघतंय, मी त्याच्याकडे बघते. ते माझ्याकडे बघते, मी त्याच्याकडे बघते आणि त्याने जे डोळे गरागरा फिरवले ना, ते त्या मधल्या कपाटाच्या गॅपमध्ये गायबच झालं. गायब झालं. मग किती वेळची मला काही झोप येईना. मला खूपच भीती वाटली होती आणि माझी दातखिळी बसली. मला काही बोलायलाच येईनात. माझे शब्दच फुटेनात. मग जसं नेहमीप्रमाणे माझे मिस्टर उठतात आणि मग ते वॉशरूमला जाऊन येतात टॉयलेटला. ते बाहेर आहे आपल्या अंगणाच्या इथं. त्यामुळे ते दरवाजा उघडून वगैरे बाहेर गेल्यानंतर मग थोडा जीवात जीव आला, की बाबा आपल्याबरोबर पण आहेत सगळे. त्यामुळे थोडीशी भीती थोडी कमी झाली आणि मग मी जरा शांत झाले आणि मग थोड्या वेळाने झोपेचं हे असल्यामुळे मी झोपून गेले. 1 तास 2 तासाची झोप मला त्यावेळेला मिळाली. पण सकाळी परत माझं पार्लर सुरू झालं. मग असंच बोलता-बोलता मी माझ्या मैत्रिणींना माझा अनुभव सांगितला, की मला असं-असं दिसलं. तर मला एकीने सांगितलं आयब्रोज करायला आलेली ती. ती मला म्हणाली, की "आपल्या इथं चेटूक एकाने सोडलेलं आहे." म्हटलं, "अरे, चेटूक जर चाळीत सोडलं असेल, तर आपल्या घरी येण्याचा काय संबंध त्याचा?" नाही का? आणि त्यांनी माझ्याकडे रोखून काय बघायचं? म्हणजे माझं आणि त्याचं तरी काही वैरत्व नाही आणि तो मला का असा बघतोय? म्हणजे हे काही प्रश्न आजपर्यंत पडले, त्याची उत्तरं मला काही सापडलीच नाही. आणि त्यानंतर मग माझं काही कारणांनी कोल्हापुरात जाणं झालं आणि मी माझ्या आईला म्हटलं, "आई, मला चेटूक दिसलं घरात."
आई म्हणाली, "बोलू नको, हा शब्द नाही बोलायचा." तर मी म्हटलं, "का गं?" तर मला घरात दिसलं अगं ते. तर नको बोलू म्हणाली. माझी बहीण जी आहे, त्या बहिणीला म्हणजे 100 वर्षापूर्वीचा काळ तो. त्यांच्या दारात 4 व्हीलर होती आणि त्यांनी तुपातले पदार्थ करून खायचे. तूप त्यांच्या घरी असायचं आणि खूप म्हशी 100 म्हशी घरी होत्या आणि खूप लोकं नोकर-चाकर सगळे होते. आणि त्या मावशीचं लग्न केलं त्यावेळेला ₹5 तोळ्यानी सोनं होतं. त्यावेळेला माझ्या आजोबांनी ₹5 तोळ्यानी सोनं 35 तोळं सोनं घालून त्या घरात तिला लग्न करून दिलेलं. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता, की तिच्या घरची किती श्रीमंत किंवा मोठी पार्टी आपण जसा आत्ता शब्द वापरतो, की ती किती मोठ्या घराण्यातली सून झाली होती. पण तिच्या घरी जे नोकर होते, ज्यांनी म्हणजे पूर्वी होते बघा, की नवरा-बायको राहायचे आणि त्यांना वाड्यात कुठेतरी जागा द्यायची, की "तू राहा बाबा इथे आणि तू आमच्याकडे 24 तास कामाला राहा" असं. तर त्यांच्याकडे एक कपल होतं तसं आणि त्या जोडीनी काय केलं, त्यांच्यावर ते चेटूक सोडलं होतं आणि त्या चेटूक सोडल्यामुळे त्यांची खूप बरबादी झाली. जसं की काय काय झालं? खूप म्हणजे त्यांचा पैसा अडका गेला, त्यांचं सगळं सगळं नुकसान झालं. काही म्हणजे काही ₹1 नाही राहिला तिच्याकडे. म्हणजे विचार करा तुम्ही, की त्या ह्यानी ते ब्लॅक मॅजिकचा प्रकार असतो. पण सगळं निघून जाण्यासाठी त्यांनी हे केलं होतं आणि खरंच तसं झालं. आणि माझी मावशी स्वतःच्या मुलाच्या हातचं पाणी देखील पिऊ शकली नाही. बापरे! ती दुसऱ्यांच्या घरात धुण्या-भांड्याची कामं करून मेली ती. म्हणजे विचार करा, की त्यांनी त्या चेटूकचा किती इफेक्ट होतो. बरोबर. आणि मग हे माझ्या बाबतीत झाल्यावर पण थोडा त्रास झाला आम्हाला, नाही असं नाही. पण गजानन महाराजांचा कार्यक्रम होता आपल्या अंगणात, त्याचा महाप्रसाद होतो. त्या महाराजांच्या कृपेने आम्हाला त्यातून थोडासा त्रास झाला, पण खूप नाही. म्हणजे जीवावर बेतणं म्हणा किंवा हा म्हणजे प्रकार हावी काय नाही झाला तुमच्यावर. हा प्रकार सगळा हावी नाही झाला तुमच्यावर म्हणजे. हो, 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 हो. नाहीतर मग असं होतं, की बरेचशी लोकं बरबाद होतात. म्हणजे माझ्या मावशीचंच उदाहरण दिलं तुम्हाला. पण आम्हाला त्याचा तेवढा परिणाम झाला नाही. थोडासा त्रास झाला, पण त्याच्यातून आम्हाला गजानन महाराजांनी तारलं. बरं. जो तुम्ही पहिला अनुभव सांगितला ते हात वगैरे फिरवलं, त्याचा संदर्भ काय माहीत पडला का ते काय होतं काय नाही? मला मी ब्युटिशियन असल्यामुळे माझा खूप लोकांशी संबंध येतो आणि लोकं मला सांगत असतात, की इथे पूर्वी ना, म्हणजे आमच्या इथे डाबळ आहे, त्या खाण होती पाण्याची आणि तिथं प्रेतं जाळली जायची त्या डाबळीखाली आणि एका बाजूला साती आसऱ्याची जागा आहे. तर ते भटकते जे आत्मे आहेत, म्हणजे प्रॉपर पूर्वी कसं शेतावर प्रेतं जाळली जायचं, तर तिथं त्या डाबळीवर हे केलं जायचं. पूर्वी शेती होती तिथे. त्यामुळं ते भटकते जे आत्मे आहेत, ते भटकत येतात. पण मग असं का होतं, की सगळे लोकं आहेत आणि आपणालाच का अनुभव येतो? हे आता ॲस्ट्रॉलॉजीला पडलेलं कोड असेल किंवा त्यांच्याकडे गेल्यावर कळेल, की हे तुम्हाला दिसतंय बाबा. पण मी नाही त्या खोलात शिरले. गजानन महाराजांच्या कृपेने आम्हाला त्यातून सुखरूप बाहेर काढत असल्यामुळं काही वाटलं नाही त्याचं एवढं. बरं आणि ते जे चेटूकचा जो तुम्हाला अनुभव आला, मग ते जर तुम्हाला माहीत पडलं की सोडलं होतं तिकडं. पण एक्झॅक्टली असं काय वेगळं काय माहीत पडलं का त्याच्याबद्दल? नाही त्यांनी हा खरं तर ब्लॅक मॅजिकचाच प्रकार आहे सर. हं. आणि लोकं ना अ, लोकांचं वाईट होण्यासाठी चेटूक हा प्रकार सोडला जातो. मग जसं की तुम्ही स्वामी सेवेत असता किंवा तुम्ही देवांचं खूप करता. उदाहरणार्थ आता माझं जर सांगितलं तर आम्ही स्वामी सेवेचं करतो किंवा गजानन महाराजांची सेवा करतो, भजनात असतो. मे बी ती सेवा असल्यामुळे आम्हाला ते थोडंसं कमी त्रासातून आम्ही त्यातून बाहेर पडलो. असे मे बी ज्यांच्यावर चिटूक सोडलेला होता चाळीत, त्यांचंही तसंच असेल आणि त्यामुळे तो चाळीत फिरत असेल ना. मग जिथं तुम्हाला असं वाटतं, की बाबा नाही अ, ज्या माणसाला दिसतं की असे बऱ्याच लोकांचे अनुभव आहेत, की आम्हाला हे दिसतं. म्हणजे चाळीत पण असे कपडे वाळत घातलेले असतात, तर ते कपडे फाटलेले असतात मधूनच. एक फार वेगळे प्रकार होतात. तुम्हाला काय काय त्रास झाला किंवा हानी काय काय झाली तुम्हाला? नाही माझं आर्थिक नुकसान झालं आणि शारीरिक नुकसान काही नाही झालं. त्यावेळेला थोडा ताप वगैरे असा आला तेवढंच. बरं. पण आर्थिक हानी मात्र खूप झाली. आणि कौटुंबिक हानी काय? त्यानंतर माझ्या मिस्टरांचं काही दिवसांनी ना 2014 साली ॲक्सिडेंट झाला होता. अच्छा. चाफेकर चौकात, चिंचवडला. चिंचवडला आणि रात्री 12:30 ची वेळ आणि त्यातून पण आम्हाला स्वामींनी अलगद बाहेर काढलं. पण हा अनुभव आला आम्हाला त्यावेळेला. बरं.
ह्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरा कुठला अनुभव तुमच्याकडे? अजून एक अनुभव असा की आपलं घर मी जसं मगाशी सांगितलं की चाळीत आहे. पण मला लोकं बघायची झाली तर चाळीत गेटच्या बाहेर यावं लागतं. त्याशिवाय माणूसच दिसत नाही. एवढं आयसोलेटेड घर आहे आपलं. तर चाळीतल्या गेटमधून माझी एक जाऊ आहे. ती माझी जाऊ घरात आली आणि घरात आल्यावर ती गेस्ट रूममध्ये थांबली आणि तिने बॅग वगैरे ठेवल्या आणि ती काय म्हणजे माझ्या मनात काही नव्हतं की ही काही करत असेल वगैरे असं. आणि बाहेर माझी सलून चेअर होती, हेअर वॉश युनिट ते अंगणात ठेवलेलं होतं आणि थोड्या वेळाने मी अंगण वगैरे झाडायला बाहेर आले. बाहेर आले तर तिथं मला तो नारळ उभा दिसला. लाल कपड्यात बांधलेला होता, नारळ होता, त्यात काय, 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 काय पुड्या होत्या आणि तो उभा होता. म्हणजे करणीवाला नारळ. करणीवाला नारळ आणि तो लाल कपडा जो होता त्याला मुंग्या लागलेल्या होत्या. तर मे बी ते कधीतरी कुणीतरी ते केलेलं होतं आणि नंतर माझ्या इथं आणून ठेवलेलं होतं. म्हणजे एवढं डोक्यात आलं की हे आत्ता कुणीतरी ठेवले बाहेरून आलेल्या लोकांनी. म्हणजे माझ्या मनात शंका आली की हे माझ्या जावेनीच केलंय. पण मी काहीच नाही बोलले. तो नारळ दिसल्यावर मी अगरबत्ती घरातून घेऊन आले. अगरबत्ती पेटवली आणि हळदी-कुंकू घेऊन आले. त्या नारळावर वाहिलं आणि माझ्या इथं पांढऱ्या फुलांचं झाड आहे. त्या पांढऱ्या फुलांच्या झाडाच्या खाली ठेवलं आणि मी म्हटलं, "तू मुका आहेस. तुला कोणी चल म्हटलं की तू नाही म्हणत नाहीस. तू चलतोस लोकांकडे आणि जिथून आलायस ना तिथून जा. पण लोकांना त्रास देऊ नको." ही मनातून मी प्रार्थना केली. बोलले मी, मनातून नाही, मी बोलले आणि मग मी अगरबत्ती वगैरे ठेवली. त्याच्यानंतर मी अंगण वगैरे झाडलं. मी आत गेले आणि थोड्या वेळाने माझ्या डोक्यात काय आलं काय माहिती. मी म्हटलं ह्याला अंगणात नको ठेवायला. म्हणजे अंगणात ठेवून मी पुन्हा अंगणातच ठेवलाय तो. बरोबर. म्हणून मग मी काय केलं तो नारळ उचलला आणि बाहेर गेटच्या बाहेर ठेवला, की उद्या आपली कचऱ्याची गाडी येईल आणि मग त्यावेळेला आपण त्यात टाकून देऊ, की कोणाच्या तरी दारात जाण्यापेक्षा हे आपण कचऱ्याच्या ह्याच्यात टाकून देऊ असं. आणि माझी एक मैत्रीण समोर राहते. त्या मैत्रिणीच्या इथं गेले मी. गेल्यानंतर स्वप्नाला दरवाजा ठोठवला. स्वप्ना बाहेर आली. स्वप्नाला म्हटलं, "अगं स्वप्ना." स्वप्न म्हणजे कोण तुमची मुलगी? माझी मैत्रीण. आणि मैत्रिणीशी मी बोलले, की मी म्हटलं, "स्वप्ना, मी काय कुणाचं वाईट केलंय?" उदाहरणार्थ माझी फॅमिली. आम्ही कुणाचं वाईट नाही केलेलं. आम्ही आत्तापर्यंत सगळ्यांचं चांगलं करत आलोय. आणि माझ्यावर अशी लोकं का ब्लॅक मॅजिक करत असतील? कधी नारळ पडलेले असतात, कधी लिंबू पडलेले असतात आणि कधी लिंबू, मिरची वगैरे बरंच असतं. आणि असं हा नारळ तिथं होता आणि ठेवलेला होता. आणि माझ्या मनात जरा आता शंका यायला लागली गं. म्हटलं आता काय करावं? तर मला म्हणाली, "ताई काळजी करू नका आणि तुम्ही फार काळजी करता. तुम्ही एवढं गजानन महाराजांच्या सहवासात राहता. त्यांचं आहे ना छत्र, त्यांच्या छत्राखाली राहता आणि तुम्ही कशाला घाबरता नाही का? त्यामुळं तुम्ही काळजी करू नका आणि निवांत राहा. काही नाही होणार तुम्हाला." आणि मी तिथून तिचं आणि माझं बोलणं झालं. मी निघून आले. मी निघून आल्यानंतर तिचं आणि माझं बोलणंच नाही 2 दिवस बरं का. आणि माझी आणि तिची मैत्रीण जी आहे कॉमन फ्रेंड, तिच्याशी ती बोलली, की "अगं भाग्यश्रीताई आलेल्या आणि माझ्या दारात उभ्या होत्या." माझ्या दारात उभ्या होत्या आणि त्या मला बोलल्या, की "असं-असं आमचा विषय झाला." मी त्यांना समजवलं. मग त्या घरी गेल्या आणि त्याच्यानंतर मात्र त्यांच्या मागे एक काळी आकृती आली. बापरे! ती काळी आकृती आली आणि मी डायरेक्ट म्हणाले, "काठी घेऊनच आले त्याला." आणि मी शिव्या द्यायला लागले. त्या बाईंनी कधीही शिवी दिलेली नव्हती. शिवी तर जाऊ दे, ते लिंगायत आहेत, ते शिवाचं खूप करतात. त्यामुळे शंकराचं खूप करत असतात. नेहमी अ, त्याचं शिवलीलामृत म्हणा किंवा त्याचं जप-जाप्य त्यांचं खूप चाललेलं असतं. पूजा-अर्चा, जप-जाप्य खूप चाललेलं असतं. आणि त्या बाईंनी कधीही कोणाला वेडावाकडा शब्द नाही. आणि ती बाई शिव्या द्यायला लागली आणि त्या बाईचा आवाज एक थोड्या वेळाने शिव्या देता-देता तिचा आवाज पुरुषासारखा झाला. पुरुषासारखा झाला. तिचे डोळे असे मोठे असे नाही का आपण डोळे पांढरे करणं वगैरे त्या टाईप असे तिचे मोठे झाले आणि तिच्या पापण्या अशा लांब झाल्या आणि ती अशीच हे करायला लागली. 2-3 दिवस असेच गेले तिचे आणि मग तिचे मिस्टर धाराशिवला राहतात. ती मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यात राहत होती. त्यामुळे ती एकटी इथं राहायची मुलांबरोबर आणि तिचे मिस्टर धाराशिवला राहायचे. मग त्यांना तिने कळवलं, की असं-असं झालंय म्हणजे त्यांच्या मुलांनी. तिला तर काय माहितीच नव्हतं काय प्रकार आहे तो. मग मोनूनी सांगितलं, की "पप्पा असं-असं झालंय, मम्मी काहीतरी विचित्र बडबडतीये, पुरुषाच्या आवाजात बोलतीये, ती तापलीये खूप आणि तुम्ही या." मग भाऊजी आले आणि
भाऊजी आल्यानंतर त्यांनी ते बघितलं. मग तिला घेऊन ते डायरेक्ट धाराशिवला गेले. धाराशिवला गेले. मग त्यांनी तिथं जवळ-जवळ महिनाभर त्यांनी अंगारी दुपारी केली. जे कोणी भूतबाधा, त्याची जी बाधा होते ते बाधा काढून देण्यासाठी जे कोणी सांगेल त्यांच्याकडे ते जायचे आणि ते उपाय करायचे. आणि महिन्याभराने ती चांगली झाली. मग ती पुण्यात आली. आणि मग मला कळलं, की मी ज्यावेळेला तो नारळ ठेवला, तो जो किस्सा होता, त्यावेळेला मी तिच्या दारात गेल्यानंतर ती ब्लॅक मॅजिकचा तो प्रकार होता आणि ती काळी आकृती तिच्या मागे लागली होती. अच्छा. पण तुम्हाला काय बाधा झाली नाही? मला काही बाधा झाली नाही. आणि जसं तुम्ही मला सारखं विचारता, की बाधा किंवा हे होणं, तर छोट्या-मोठ्या गोष्टी व्हायच्या घरी. अ, ताप यायचा किंवा असं छोटं-छोटंसं ते तर आजारपण नॉर्मल पण येऊ शकतं ना, वातावरण ते वगैरे चेंज झालं ते तर. पण. पण असं मोठ्या प्रमाणात असं काय घडलं? मोठ्या प्रमाणात काही झालं नाही. पण मे बी त्या गजानन महाराजांच्या आशीर्वादामुळे म्हणा किंवा त्यांच्या त्यांच्या चित्रात छत्रछायेखाली राहत असल्यामुळे आम्हाला त्यातून सुखरूप बाहेर काढतात बाबा. म्हणजे अजूनही बरेचसे किस्से आहेत, की त्याच्यातून आम्हाला बाहेर काढतात बाबा. आणि हे अनुभवलंय. मी स्वतः देवाला न मानणारी, म्हणजे आपलं कर्मच, आपलं नशीब, म्हणजे अशी मी मानणारी. आता मी देवाचं करते आणि आम्ही भजनात असतो. अरे वाह! स्वामी सेवेतही असतो. बरं. आता हे जे सगळे अनुभव तुमच्या बरोबर घडले, हे किती कालावधीपर्यंत तुमच्यासोबत कंटिन्यू घडत होते? एक साधारण 15 दिवसाच्या अंतराने असे जवळ-जवळ 5-6 महिने माझ्या बाबतीत घडत होते. कंटिन्यूअस? कंटिन्यू, बरं. कंटिन्यू. आणि हे कुठल्या सालातली गोष्ट आहे? साधारण 2013च्या आसपास. बरं. आणि त्याच्यानंतर आता काय प्रॉब्लेम वगैरे काय काहीच नाही, काहीच नाही. आता घरचे वगैरे सगळं व्यवस्थित? व्यवस्थित आहे. बरं. तर येतो तुमचे अनुभव. तर मित्रांनो, हे होते भाग्यश्री मॅमचे अनुभव आणि अनुभव खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या अनुभवातून तुम्हाला काय काय शिकायला भेटलं की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुम्हालाही यांच्यासारखंच यायचं असेल आणि ह्यांची मुलगी आज आपल्याबरोबर आलेली आहे. तर विथ फॅमिली जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबतही आपल्या स्टुडिओवर येऊ शकता आणि लाईव्ह सगळ्यांचे अनुभव तुम्ही ऐकू शकता. तुमच्या फॅमिलीचे ऐकू शकता. कारण की खूप काही अशा गोष्टी असतात की ज्यावेळेस अनुभव सांगतात लोकं त्यावेळेस ते इन डिटेलमध्ये सांगतात. ते तुम्हालाही माहीत नसतात, म्हणजे फॅमिलीच्या लोकांनाही माहीत नसतं. तर ते अनुभव करायचा असेल तर नक्की तुम्ही येऊ शकता. तर चला आता आज आपण इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.